नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. या आधीच्या कथा तुम्ही ऐकल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या तुम्ही ऐकू शकता. आजची आपली कथा आहे सत्यवती आणि भीष्म. अंबिका आणि अंबालिका या दोन राजकन्यांबरोबर विचित्रवीर्याचे लग्न झाले. असा देखणा आणि सुस्वभावी पती आपल्याला लाभला हे आपले मोठे भाग्य असेच त्या दोघींना वाटले. सुखी जीवन त्या जगू लागल्या, पण फार काळ नव्हे. राजाचा कारभार भीष्म चालवित असल्यामुळे विचित्रवीर्य आपला सर्व काळ आपल्या सुंदर पत्नींच्या सहवासात घालवू लागला. इतक्यात दुर्दैव आडवे आले. विचित्रवीर्याला क्षयाची बाधा झाली. प्रजेची त्याच्यावरची भक्ती किंवा राज्यातल्या निष्णात वैद्यांचे उपचार त्याला अकाली मरणापासून वाचवू शकले नाहीत. अचानक असे भयंकर संकट कोसळल्यामुळे सत्यवती सुन्न झाली. पण त्यापेक्षाही कुरु घराण्याला वारस नाही या गोष्टीचे अधिक दुःख तिला वाटत होते. विझलेली ज्योत पुन्हा कशी पेटवावी याचा ती तासनतास विचार करू लागली. तिने भीष्मांना भेटायला बोलवले. ती भीष्मांना म्हणाली, वत्सा, माझ्याकडे पहा. आता मला सुखाची आशा नाही. माझ्या प्रिय पतीचं निधन झालं. ते दुःख मी सहन केलं, कारण ते वृद्ध झाले होते आणि वार्धक्यात केव्हा ना केव्हा मरण हे येणारच. चित्रांगत युद्धात मारला गेला. या दुःखातून मी बाहेर येते न येते तोच विचित्रवीर्याचं निधन झालं. कुरु घराण्याची ही एकच आशा होती आणि ती ऐन तारुण्यात खुडली गेली. निराशेनं माझं मन ग्रासून टाकलं आहे. कुरु घराणं चालत राहिलं पाहिजे. ते चालत ठेवण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. हे ऐकून भीष्म चकित झाले. ते सत्यवतीला म्हणाले, मी हे कसं करू शकेन? मी तर आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेऊन बसलो आहे. सत्यवती म्हणाली, वत्सा, विचित्रवीर्य निपुत्रिक मरण पावला. तू त्याच्यासाठी घेऊन आलास त्या त्याच्या 2 बायका अजून तरुण आहेत. त्यांच्या हृदयातल्या आशा अपूर्ण राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत मला जो धर्म वाटतो तो हा. कुरु घराणं चालत राहावं यासाठी तू या दोघींना मातृत्व प्राप्त करून दे. तुझ्या अनेक पूर्वजांनी ही प्रथा पाळलेली आहे. हा एकच मार्ग आहे. तुझ्या भावाच्या बायका आता तुझ्या स्वतःच्या आहेत असं तू मान. मग तुझ्यापासून त्यांना झालेले पुत्र कुरु घराण्याचे वारस होतील. जराही अस्वस्थ न होता भीष्म सत्यवतीला शांतपणे म्हणाले, शोकाच्या आवेगामुळे या घरात घडलेल्या मृत्यूंमुळे तू हा सल्ला देते आहेस ना? तू सांगते आहेस तशी प्रथा होती, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण माते, मला ही प्रथा पाळ असं तुझं सांगणं चुकीचं आहे. तुला हे ठाऊक आहे की सिंहासन आणि वैवाहिक जीवन या गोष्टी दोन्हींचा मी त्याग केला आहे. मी ही गोष्ट तुझ्यासाठी केली हे तू विसरली नसशील असं मला वाटतं. मी घेतलेली कठोर शपथ तुला आठवत नाही काय? स्त्रीला माझ्या आयुष्यात स्थान नाही अशी ती शपथ आहे. असं असूनही तू मला सांगते आहेस की माझ्या मृत भावाच्या पत्नींचा स्वीकार माझ्या पत्नी म्हणून करावा? आपल्या सर्वांच्या लाडक्या विचित्रवीर्याच्या मृत्यूमुळे अस्वस्थ होऊन तू मला असं करायला सांगते आहेस. एरवी तू असा सल्ला मला दिला नसतास. मला क्षमा कर माते. कृपा करून अशी गोष्ट करायला मला सांगू नकोस. सत्यवती भीष्मांना म्हणाली, तू घेतलेली शपथ आणि त्यावेळची परिस्थिती या दोन्ही गोष्टींची मला आठवण आहे. माझ्यासाठी आणि तुझ्या पित्यासाठी तू ही शपथ घेतलीस हे मला ठाऊक आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे. माझा पुत्र राजा व्हावा म्हणून तू ही शपथ घेतली होतीस. पण माझ्या पुत्राचं निधन झालं आहे. घराण्याचा नाश होणार असं भय निर्माण झालं आहे. तेव्हा आपदधर्म म्हणून, शेवटचा उपाय म्हणून, अखेरचा आधार म्हणून मला एकच मार्ग दिसतो. तो मी तुला सांगते. कुरु घराण्याचा नाश तू होऊ देता कामा नयेस. मी तुझी माता आहे. माझी आज्ञा पाळणं हे तुझं कर्तव्य आहे. हा पुत्रधर्म तू घेतलेल्या सर्व शपथाहून मोठा आहे. भीष्मांनी अजूनपर्यंत त्यांचा राग आवरला होता, पण आता त्यांचा ताबा सुटला. कदाचित असे झाले असेल की दवबिंदूत निसर्ग दृश्य प्रतिबिंबित व्हावे, त्याचप्रमाणे त्याच्या अंतरचक्षुत गतस्मृतीत प्रतिबिंबित झाले असतील. त्याचा क्रोध प्रकट झाला. संतापाने थरथरणाऱ्या आवाजात ते म्हणाले, माथे, माझ्या मनाची शक्ती तुला ठाऊक नाही. माझ्या धर्माचा अढळपणा तू जाणत नाहीस. तू मला मुळीच ओळखत नाहीस. तू जे करण्याची आज्ञा मला करत आहेस ते माझ्याकडून कदापि घडणार नाही. पृथ्वी आपल्या सुगंधाला, पाणी आपल्या माधुर्याला, सूर्य आपल्या तेजाला, चंद्र आपल्या शीतलतेला, धर्म आपल्या धर्माला मुक्तील, पण मी सत्याच्या मार्गावरून जराही ढळणार नाही. ज्यांची आश्वासनं दिली जातात त्या सर्व स्वर्ग सुखाहून सत्य हे अधिक महत्वाचं आहे.
असं मला वाटतं. एक वेळ या जगाचा नाश होईल, पण माझ्या मनाची शक्ती जराही ढळणार नाही. कुणीही, अगदी कुणीही मला विचलित करू शकणार नाही. माते, माझ्यावरची तुझी सत्ताही नाही मला ढळवू शकणार. माझ्या शपथेवर अढळ राहण्यासाठी एकदा माझ्या गुरुची अवज्ञा करण्याची हिंमत मी दाखवलेली आहे. तुझ्या शब्दांनी मी विचलित होणार नाही. तसा प्रयत्न करणं मूर्खपणाचं आहे. तू तसा प्रयत्न करू नकोस. नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपली पुढची कथा आहे व्यासांचे आगमन. आपले म्हणणे भीष्मांना पटवून देण्याचा सत्यवतीने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण तरीही आदळणाऱ्या लाटा अंगावर झेलून घेत खडक निश्चल राहतो तसे भीष्म निश्चल राहिले. सत्यवती अतिशय दुःखी झाली. सत्यवतीला दुःखी झालेली पाहून भीष्मांना वाईट वाटले. तिची दया येऊन ते तिला म्हणाले, माते, कुळाचा वारस असणे ही गोष्ट तुला इतकी महत्वाची वाटते, तर मी तुला एक मार्ग सुचवतो. असं म्हणतात की एखाद्या थोर कुळाची परंपरा खंडित होणार अशी भीती वाटत असेल तर उच्च कुलीन अशा ब्राह्मणापासून पुत्रप्राप्ती करून घ्यावी. माझे गुरु भार्गव यांनी सर्व क्षत्रियांचा नाश केला तेव्हा अनेक राजघराण्यांनी हाच मार्ग पत्करला. असा योग्य ब्राह्मण जर तुला आढळला तर राजसिंहासनाला वारस प्राप्त करून देण्याची विनंती आपण त्याला करू शकतो. असं पूर्वी घडलेलं आहे. या प्रथेला पूर्वी थोर ऋषींचीही मान्यता होती. गरीब बिचारी सत्यवती, तिला परिस्थितीशी तडजोड करणे भाग होते. तिला भीष्मांचा राग आला होता, कारण त्यांनी आपल्या राजघराण्याला वारस प्राप्त करून द्यायला नकार दिला होता. अस्वस्थ मनाला तिने आवर घातला आणि फार पूर्वी तिच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट भीष्मांना सांगितली. शंतनू बरोबर तिचा विवाह होण्यापूर्वीची ती गोष्ट होती. पराशर या महान ऋषीपासून तिला मुलगा झाला होता. त्याचे नाव व्यास. मी या कामासाठी व्यासाला बोलवते असे ती भीष्मांना म्हणाली. तिच्या या सूचनेला भीष्मांनी मान्यता दिली. सत्यवतीने व्यासांना बोलावले. व्यास ताबडतोब तिच्यासमोर हजर झाले. सत्यवतीने व्यासांचे स्वागत केले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. व्यास तिला म्हणाले, तू माझी माता आहेस. तू मला जीवन दिलं आहेस. तुझी आज्ञा पाळण्यासाठी मी काहीही करीन. व्यासांनी थोडा विचार केला आणि ते पुन्हा म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. विचित्रवीर्याच्या पत्नींचा मी स्वीकार करीन, पण त्यांनी माझा स्वीकार करावा यासाठी तू त्यांच्या मनाची तयारी केली पाहिजेस. माझा काळा रंग आणि माझं एकूणच रूप पाहून त्यांना भीती वाटता कामा नये. सत्यवतीने होकार दिला. सत्यवती प्रथम अंबिकेकडे गेली आणि तिने तिला सर्व परिस्थितीची कल्पना दिली. कुरु घराण्याला वारस प्राप्त व्हावा यासाठी तू योग्य रीतीने व्यास ऋषींचे स्वागत केले पाहिजेस असे तिने अंबिकेला सांगितलं. अंबिका कबूल झाली. तिला दुसरा पर्यायच नव्हता. काळोखी रात्र होती. अंबिका आपल्या खोलीत व्यास ऋषी येण्याची वाट पाहत होती. व्यास ऋषी आले. त्यांचे रूप इतके भयंकर होते की गरीब बिचाऱ्या अंबिकेला धक्काच बसला. तिने आपले शरीर व्यासांच्या स्वाधीन केले. हे करत असताना तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. अखेर ही अत्याचाराची रात्र एकदाची संपली. सत्यवती व्यासांची भेट घेण्याची उत्सुकतेने वाट पाहत होती. व्यास तिला भेटल्यानंतर म्हणाले, अंबिकेला शक्तिमान पुत्राची प्राप्ती होईल, पण माझ्याकडे पाहण्याची भीती वाटल्यामुळे तिने रात्रभर डोळे घट्ट मिटून ठेवले होते. त्यामुळे तिला जो पुत्र होईल तो अंध असेल. हे ऐकून सत्यवतीची घोर निराशा झाली. ती आपल्या सुनेवर संतापली, पण जे होऊन गेले होते त्यात बदल करणे शक्य नव्हते. तिने आपली दुसरी सून अंबालिका हिला पुत्रप्राप्ती करून द्यावी अशी व्यासांना विनंती केली. व्यासांनी ती मान्य केली. अंबालिकेने व्यासांना पाहिले तेव्हा तीही अशीच भ्याली. व्यासांच्या दर्शनाने तिचे रक्त थंड पडले. ती भीतीने पांढरी फटक पडली होती. ती रात्रही एकदाची संपली. सकाळ झाली तेव्हा व्यास सत्यवतीला म्हणाले, अंबिकेलाही पुत्र होईल, पण रात्रभर अंबालिका पांढरी फटक पडलेली असल्यामुळे तिला होणारा पुत्र असाच पांढरा फटक म्हणजे पंडुवर्णाचा होईल. गरीब बिचाऱ्या सत्यवतीला काय करावे ते कळेना. ती व्यासांना म्हणाली, माझ्या पुत्रा, या दोन्ही मुली मूर्ख आहेत. तू त्यांना क्षमा कर. अंबिकेच्या पुत्राचा जन्म झाल्यानंतर तू पुन्हा एकदा तिला जवळ करावीस अशी माझी तुला विनंती आहे. त्याआधी मी तिला चांगलीच फैलावर घेते. माझ्यासाठी तू एवढं केलंच पाहिजेस. हे ऐकून तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे तिला आश्वासन देऊन व्यास हस्तिनापूर सोडून निघून गेले. अंबिका आणि अंबालिका यांना पुत्र झाले. एक अंध होता आणि दुसरा पंडुवर्णाचा होता. एकाचे नाव धृतराष्ट्र आणि दुसऱ्याचे नाव पंडू असे ठेवण्यात आले. काही दिवस असेच गेले. व्यासांनी अंबालिकेला
अंबिकेला पुन्हा जवळ करण्याची वेळ आली असे सत्यवतीला वाटू लागले. पूर्वी केलेल्या चुकीबद्दल तिने अंबिकेची कान उघडणी केली आणि तुझ्या या चुकीमुळे तुला झालेला पुत्र अंध झाला असा तिने तिला दोष दिला. आज रात्री व्यास ऋषी पुन्हा तुझ्याजवळ येतील असे तिने तिला सांगितले. हे ऐकून अंबिकेच्या हृदयाचा थरकाप झाला. तिने रात्री आपण जाण्याऐवजी आपल्या दासीला व्यासांच्या खोलीत पाठवण्याचे ठरवले. त्या रात्री दासीने व्यासांना अगदी तृप्त केले. सकाळ झाली तेव्हा व्यास सत्यवतीला म्हणाले, शहाणा आणि स्वभावाने अतिशय चांगला असा पुत्र जन्माला येईल. तो धर्माचा अवतार असेल. हे ऐकून सत्यवती अतिशय आनंदित झाली. व्यास तिला म्हणाले, पण या पुत्राची माता तुझी सून नाही. तुझ्या सुनेनं रात्री आपल्या दासीला माझ्याकडे पाठवली. मला झालेल्या मुलात सर्वात उत्तम मुलाला जन्म देण्याचं भाग्य या सेविकेला लाभणार आहे. तुला मदत करण्याची मी शर्थ केली पण यश लाभलं नाही. आता या बाबतीत पुन्हा माझी मदत मागू नकोस. या जगातल्या सर्व नात्यांच्या पाशांकडे ज्यानं आपली पाठ फिरवली आहे अशा माणसानं 3पेक्षा अधिक वेळा स्त्री संबंध ठेवणं हे चुकीचं आहे. मी ही गोष्ट करायला कबूल झालो कारण तू तसं करण्याची मला आज्ञा केलीस आणि मातेची आज्ञा मी मोडू शकत नसतो. आता या गोष्टीसाठी पुन्हा मला बोलावू नकोस. असे बोलून व्यास ऋषी हिमालयाच्या हिमाच्छादित शिखरात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले.